इंडिया के वक्त न्यूज में आपका स्वागत है। पारसी समाज के ऊपर जब हमला हुआ तो वहां पे किस तरीके से बचा गया कि पूरा ऐसा माना जाता है कि 30 से 40 लोगों ने उन पर हमला किया। ये घटना है देवरी फाटा, जिला बीड़, तालुका देवरी। इस तरीके से हमला हुआ है कि अब पूरा घर को जमीन से दोस्त कर दिया गया है और पूरी घर को तोड़ दिया गया है। यहाँ तक के पारसी समाज के जो छोटे छोटे बच्चे जो होते हैं उनको ओढ़ने के लिए कपड़ा भी नहीं रखा गया है। इस तरीके से पूरा गांव मिलकर, ऐसा कहा जाता है कि 2-3 गांव के आसपास के मिलकर 30 से 40 लोगों ने मिलकर दोपहर के 3 से 4 बजे के दरमियान ऊपरे गांव वालों ने मिलकर पारसी समाज, जहाँ गरीब समाज रहता है, गायरान जगह रहती है गवर्नमेंट की जो उनको दी जाती है पारसी समाज को, क्योंकि आदिवासी समाज में से आते हैं पारसी समाज, तो उनको गायरान जगह दी जाती है। उस जगह के ऊपर घर बनाकर वो रह रहे थे। ऐसी घटना जब घटती है तो क्या मैसेज जाता है महाराष्ट्र सरकार को भी, और आप खुद जाकर देख सकते हो। आपको पूरी वीडियो बताने की कोशिश करूंगा मैं। हमारे संपादक रामदास वो वहां पे मौजूद है जिन्होंने हमको ये वीडियो भेजा, और किस तरीके से वहां पे घटना हुई है। वहां के कुछ सोशल वर्कर जो लोग वहां पहुंचे और इन लोगों को सपोर्ट किया, और तहसीलदार को भी कंप्लेंट करने की कोशिश की गई है, पुलिस स्टेशन का भी कंप्लेंट कर दी गई है। और आइए पूरी वीडियो देखिए और समझने की कोशिश कीजिए कि आज भी हिंदुस्तान के अंदर समाज का और जातिवाद का किस तरीके से यहाँ पर लोग, कुछ चंद लोग उसका फायदा उठाने की कोशिश करते हैं और किस तरीके से हमला हुआ है। आइए उनकी जबानी सुनने की कोशिश करते हैं और अभी हालात क्या चल रहा है वो भी सुनने की कोशिश। या ठिकाणी सेलू फाटा पारधी वस्तीवरती आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी जवळपास 25 ते 30 घरं गावगुंडांनी अक्षरशः बेचिराख, म्हणजे बेचिराख या शब्दालाही लाज वाटेल अशा क्रूर पद्धतीनं यांच्या संपूर्ण घराचं, संसाराचं नुकसान केलेलं आहे। अमानुषपणे मारहाण केलेली आहे। आणि म्हणून या सर्व प्रकरणात ज्या पद्धतीनं महसूल यंत्रणेनं दखल घ्यायला पाहिजे होती ती आत्तापर्यंत घेतलेली दिसत नाही। आज कुठं मी सकाळी तहसीलदार खोमणे साहेबाला बोलल्यानंतर आज नायब तहसीलदार या ठिकाणी आलेले आहे, परंतु माझं त्यांना हेच म्हणणं आहे की प्रत्येक घराचे कुटुंबनिहाय पंचनामे या ठिकाणी झाले पाहिजे। आणि जवळपास 25 ते 30 घरांचं त्यांच्या पूर्ण संसाराची जी राखरांगोळी झालेली, शेताचे जे पिकं होते, जे घास उद्या खायला आलेला होता तो त्यांचा घाससुद्धा तोंडातला काढून घेतलेला, संपूर्ण जनावरांमध्ये गुरं सोडलेले आहेत, गुरांनी पिकांची नासधूस केलेली आहे। आणि एवढंच नाही तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो जे पिण्याच्या पाण्याचे जे बोर होते, जवळपास ह्या संपूर्ण वस्तीमध्ये 5 ते 6 बोर होते, परंतु 5 ते 6 पूर्ण बोर आतल्या मोटारी खाली सोडून त्या ठिकाणी त्या पाण्याच्या बोरमध्ये दगड टाकलेले आहेत। आणि आज रोजी या वस्तीवरच्या जे पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे ती अत्यंत हलाखीची झालेली आहे। मगच मी त्या ठिकाणी गायी बघितल्या, जनावरं बघितले, जनावरांना प्यायला पाणी नाही, इथं माणसाला प्यायला पाणी नाही। लहान लेकरं पाण्या वाचून आणि अन्न वाचून अगदी तरफडत इथं पडलेले आहेत। रात्री संध्याकाळी झोपायला एक कपड्याचा तुकडासुद्धा या गावातील लोकांनी इथं त्यांच्या ठेवलेला नाही आज थंडीच्या दिवसात। आणि म्हणून माझी विनंती की प्रशासनाने, एकंदरीत महसूल प्रशासनाने ताबडतोबीने दखल घेतली पाहिजे। आदिवासी विभागानं सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि तातडीनं या 25 ते 30 कुटुंबाचं तातडीनं पुनर्वसन केलं पाहिजे। दुसरी गोष्ट महत्त्वाची की खरंच एक गोष्ट कौतुकानं इथं नमूद केली पाहिजे की पोलीस प्रशासनाचं इथं कौतुक केलं पाहिजे की घटना ज्यावेळेस इथं ही चालू होती त्यावेळेस इथल्या कार्यकर्त्याचा फोन पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर अवघ्या 5 तासाच्या आत, 5-10 मिनिटाच्या आत इथं पोलीस आले आणि त्यांची किमान जीवितहानी होऊ दिली नाही। ही एक चांगली गोष्ट आहे। जर या ठिकाणी ताबडतोबीनं पोलीस आले नसते तर कदाचित 4-2 माणसं किंवा लेकरं बाळापोरं इथं कदाचित आयुष्यातून उठले असते, अशी परिस्थिती या ठिकाणी होती। आणि म्हणून तलवाडा पोलीस स्टेशनचे जे PI आहेत आणि जे पोलीस आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। त्यांना संरक्षण दिलेलं आहे, लहान लेकरांना खायला दिलेलं आहे, खिचडी दिलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। परंतु महसूल यंत्रणेनं ज्या पद्धतीने यांचं काम करायला पाहिजे होतं ते अद्याप केलं नाही। मी या घटनेची जी सुरुवात आहे ती सुरुवात या परिसरामध्ये बाळू मामाच्या मेंढ्या, जे महाराष्ट्रात नाव ऐकलं जातं तुम्हा
सर्वांना माहित आहे की बाळू मामाच्या मेंढ्या इथे कुठल्या तरी गावाला आल्या होत्या. त्यांचा धार्मिक कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्या शेतात चरायला सोडतात. तर त्या इकडे सोडल्याच्या नंतर जाणीवपूर्वक फक्त पारध्यांच्या शेताला टार्गेट केलं आणि इथले पिकामध्ये ते सोडून ह्या चारायला सोडल्या. आणि त्यामुळं इथल्या ज्या पारधी महिला आहेत, जे शेतकरी कुटुंब आहेत, त्यांना हळहळ वाटली आणि त्यांनी आमच्या जे पिकाचं नुकसान आहे ते होऊ नये या पद्धतीनं ओरडाओरड केली. आणि केवळ त्याच गोष्टीचा मनात राग धरून या लोकांनी पूर्ण घरादाराहून आणि पूर्ण याच्याहून यांचं नांगर फिरून अक्षरशः यांचा संसार बेचिराग केलेला आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या सामाजिक आणि राजकीय सामाजिक जाण असलेल्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं आणि या वंचित पारधी समाजाचा आवाज मोठ्या पद्धतीनं बुलंद करून एक प्रचंड ताकदीनं या उपेक्षित माणसाच्या पाठीमागे उभा राहावं अशी मी एक सामाजिक कार्यकर्ता कडुदास कांबळे म्हणून आपणास विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जिंदाबाद. ये घटना आपको दिखाया मैंने, और ये घटना जो दिखाया पूरी वीडियो आपको मैंने सत्ता आधार पर है. आज भी हिंदुस्तान के अंदर सबका साथ सबका विकास बोलने वाले नरेंद्र मोदी साहब, देखिए किस तरीके से एक आदिवासी फैमिली के ऊपर किस तरीके से 30 से 40 लोग हमला कर देते हैं और अभी तक उन पर कोई कार्रवाई हुई या नहीं हुई, इसकी पूरी डिटेल्स में कल की वीडियो में जरूर बताऊंगा. और उम्मीद लगाता हूं वहां के डिपार्टमेंट से भी कि ये जरूर इस पर कार्रवाई की जाएगी. ये वीडियो को जितना हो सके उतना शेयर कीजिए. जय हिंद. इंडिया का वक्त न्यूज चैनल को जो सब्सक्राइब, लाइक, शेयर जरूर कीजिए. जय हिंद.